नमस्कार. माझं नाव डॉक्टर स्मिता पवार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लेसिक सर्जरीच्या करण्याच्या आधी काही तपासण्या ज्या अत्यावश्यक असतात. नंबर 1 टेस्ट परफेक्ट रिफ्रॅक्शन. याचा अर्थ असा तुमच्या चष्म्याचा योग्य नंबर चेक करणं प्रचंड महत्त्वाचं आहे. औषध टाकून आणि अर्थात औषध न टाकता सुद्धा. नंबर 2 इंटरनल आय चेकअप ज्यामध्ये डोळ्यामधलं जे प्रेशर असतं ते चेक करणं महत्त्वाचं आहे. कारण डोळ्याला जर काचबिंदूची लक्षणं असतील किंवा त्याच्या रिलेटेड काही आजार असेल, तर अर्थात ही सर्जरी टाळण्यात येते. त्यानंतर तिसरी तपासणी आहे तुमच्या रेटिनाची, मागच्या पडद्याची. यामध्ये बऱ्याच आपण बघतो, की लेझर किंवा लेसिक ह्या सर्जरी जनरली मायनस नंबर्ससाठी ज्यावेळी करण्यात येतात, तर पडद्यामध्ये काही ठिकाणी वीकनेस असतं ज्याला आम्ही लॅटिस डिजनरेशन आणि स्पेशली जर होल असेल त्यामध्ये, तर आपल्या या सर्जरी करायच्या आधी बराच लेझर करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर काही टेस्ट आहेत त्यापैकी ड्राय आय टेस्ट कारण सर्जरी झाल्यानंतर लेसिक आणि या बाकी सर्जरी झाल्यानंतर ड्रायनेस हा खूप कॉमन असतो. सो त्यासाठी शर्मर्स टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. त्यासोबतच चौथी आणि महत्त्वाची टेस्ट आहे कॉर्नियाची. कारण आपल्याला माहिती आहे की लेसिक सर्जरी मुळात कॉर्नियावरती किंवा समोरच्या पडद्यावरती करण्यात येते. त्यामुळेच कॉर्नियाची थिकनेस ज्याला आम्ही म्हणतो पॅकीमेट्री ती करणं महत्त्वाचं आहे. त्यासोबतच टोपोग्राफी किंवा कॉर्नियाचा कर्वेचर योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी टोपोग्राफी आहे किंवा पेंटाकॅम आहे किंवा सिरियस आहे या सगळ्या तपासण्या आहेत ज्यामध्ये आपण ही तपासणी करू शकतो. त्यासोबतच स्कोटॉपिक विजन म्हणजे जर तुमचं नाईट ड्रायव्हिंग असेल तर प्युपिलचं डायमीटर किंवा बाहुलीचं डायमीटर किती असतं ह्या सगळ्या तपासण्या करणं प्रचंड महत्त्वाचं आहे. या सगळ्या तपासण्या झाल्यानंतरच तुमचे डॉक्टर ठरवतात की तुम्ही ही प्रोसिजर केली पाहिजे की नाही आणि इन केस करायचे असेल तर तुम्हाला वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत सर्जरीचे ते देण्यात येतात. सो अर्थात पुढच्या माहितीसाठी तुमच्या नेत्रतज्ञांचा नक्की सल्ला घ्या आणि थँक